आपण पाहत आहात सत्यदर्शन। सोलापुरात रंगणार थ्रोबॉल व 9 साइड फुटबॉल राज्य स्पर्धा। थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर व देगाव आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्रात थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने 29वी ज्युनियर राज्यस्तरीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा मुली व मुलांचे आयोजन दिनांक 27 ते 28 जानेवारी दरम्यान देगाव आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज देगाव येथे केलेली आहे। या स्पर्धेचे उद्घाटन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगे यांच्या हस्ते व देगाव आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय वानकर यांच्या अध्यक्षतेखाली व सॉफ्टबॉलचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, थ्रोबॉलचे राज्य अध्यक्ष सुनील दाबर्डे, राज्य सचिव सुनील इंगोले, मुख्याध्यापक विठ्ठल वानकर, प्राचार्य रुक्मिणी कांडेकर, बेसबॉलचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विनोद भोसले, शंकर गारमेंटचे संस्थापक कल्याणराव लिंबितोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक थ्रोबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोष केंडे, उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष गवळी, सचिव मारुती गोडके, संचालक राजाराम शितोळे, दत्तात्रय पाटील, नागप्पा मेंदरगी, उमेश नेवाळे, धर्मराज कट्टीमणी, प्रशांत राणे, संतोष पाटील, विठ्ठल सरवदे, प्रशांत कदम हे परिश्रम घेत आहे। स्पर्धेचे आयोजन व संयोजन जिल्हा सचिव प्राध्यापक संतोष केंडे, उपाध्यक्ष वसीम शेख, अतिक शेख, नजीर मुल्ला, इम्तियाज कुरेशी, रवींद्र चव्हाण हे करीत आहेत। आपण सोलापूरमध्ये 27 आणि 28 हे 2 दिवस शनिवार आणि रविवारी थ्रोबॉल ज्युनियर राज्य स्पर्धा आणि 9 साइडची सब ज्युनियर आणि ज्युनियर अशा 2 वेगवेगळ्या खेळांच्या राज्य स्पर्धा आपण सोलापूरमध्ये घेत आहोत। थ्रोबॉलच्या ज्या स्पर्धा आहेत ते देगाव आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय वानकर साहेब यांच्या कॉलेजमध्ये आपण थ्रोबॉलची ज्युनियर स्पर्धा घेतो आणि त्याचं उद्घाटन आहे शनिवारी सकाळी 10 वाजता आणि बक्षीस समारंभ दुपारी 4 वाजता आहे। आणि 9 साइड फुटबॉल ज्या स्पर्धा आहेत त्याची सब ज्युनियर आणि ज्युनियर स्पर्धा आहे। ती जी स्पर्धा आहे ती आपण नेहरू नगर इथे चंद्रराम चव्हाण गुरुजी क्रीडा संकुल येथे आपण त्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत। त्याचं उद्घाटन दुपारी 4 वाजता आहे आणि बक्षीस समारंभ दुपारी 4 वाजता आहे। आणि या स्पर्धेबद्दल अधिकची माहिती 9 साइड फुटबॉल बद्दलची माहिती आमचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण सर यांनी सांगायचं। नमस्कार सर, मी कार्तिक चव्हाण 9 साइड चे जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुमच्या समोर बसलेलो आहे। तर 26 आणि 27 आणि 28 तारखेला 9 साइड स्टेट लेवलचे जे मॅचेस आहेत या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की या आम्ही पारितोषिक देणार आहे ते म्हणजे MK फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत महादेव कोगनुरे सर यांच्या शुभ हस्ते आम्ही कार्यक्रमाचे उद्घाटन ठेवलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष जे आहेत सुभाष चव्हाण यांच्या शुभ हस्ते ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे। तर अशा या 2 दिवसाचे स्टेट लेवलचे जे मॅचेस आहेत ते मागास समाजसेवा मंडळ संचलित चंद्रराम चव्हाण गुरुजी क्रीडा संकुल इथं आयोजित केलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी सर्व खेळाडूंना आम्ही एक चांगली संधी दिलेली आहे। उद्देश म्हणजे खेळाडू एक चांगल्या प्रकारे व्यवस्थित आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचा नाव लौकिक करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आणि हा स्पोर्ट्स आमच्या इथं आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथं घेतलेला आहोत। त्यानंतर मी थ्रोबॉल या खेळाच्या स्पर्धेबद्दल खांडेकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी सांगा। नमस्कार, मी खांडेकर मॅडम, देगाव आश्रमशाळा। तर आमच्या शाळेमध्ये प्रथमतःच राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा 27 आणि 28 या 2 दिवशी होत आहे। तर आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण सर्वांनी यावं आणि आमच्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये राहण्याची आणि मैदानाची ही सोय त्या मुलांसाठी केलेली आहे आणि आमच्या परीने पूर्ण सहकार्य आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळाडूंना करणार आहोत। धन्यवाद। किती टीम येणार? सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।